प्रेक्षकांनो, आपण बघतोय विसरू नको तू मलाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. तर एपिसोडच्या सुरुवातीला इकडे या गॅलरीत या असं हा सूर्या म्हणत असतो. वैदेही विचारते कोणाच्या? तर सूर्या म्हणतो कोणाच्या काय? तुमच्या गॅलरीत या. आणि मग प्रेक्षकांना ना वैदेही काय असं म्हणत नाही ते गॅलरीत जाऊन बघते तर सूर्या तिथे बसलेला आहे. हा कालचाच फ्लॅशबॅक दाखवलाय बरं का थोडासा. सूर्या बघा कसा गॅलरीत येऊन इथे बसलेला आहे ते आणि फोनवर बोलत बसलाय तसा आणि डॉक्टर, मॅडम असं तो म्हणतो एकदम. वैदेही त्याच्याकडे बघत राहिली आणि सूर्य असा हसतोय तिच्याकडे बघत. आता प्रेक्षकांनो वैदेहीचा अवतार बघा कसा झालाय सूर्याला बघून. तू असं म्हणते ती. तर सूर्या म्हणतो मी होय मीच. तर तू इथे काय करतोयस? तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलोय असा सूर्या म्हणतो की डॉक्टर मॅडम तुम्ही सॉलिड आहात असं म्हणतो बरं का. आणि तो पडत असतो सॉलिड म्हणजे एक नंबर असं पाठीमागे पडणार तोपर्यंत ना इथे वैदेही जाऊन त्याला धरते. अरे उठ सावकाश, उतर उतर असं म्हणत ना त्याला आता गॅलरीतनं खाली घेते तिथं बसलेली आणि एकदम जाऊन ना त्या खिडकीवर जाऊन आपटतात दोघं जण तिथे असं भिंतीवर. आणि सूर्याला सावरलंय वैदेहीनं पडण्यापासून पण तो तिच्या जरा जवळ गेलाय बरं का इथे प्रेक्षकानं. आणि आता पुढे काय घडणार बघा हा. सूर्य विचारतो लागलेला आहे ना. तर वैदेही विचारते तू दारू पिऊन आलायस? तर आता सूर्या म्हणतो मॅडम तुम्ही मला असं झुरळ मॅडम मारायचं औषध दिलं ना तरी सुद्धा मी पिईन ते. तर पालीचं पिऊ का? तर वैदेहीकडे तोंड वाकडं करते शी ई असं करत असते. तर प्रेक्षकांना सूर्या म्हणतो हे बघा तुम्ही प्रेमाने जे काही प्यायला द्याल ना ते सगळं मी प्यायला तयार आहे. तर सूर्या म्हणते पण मी तुला गिफ्ट म्हणून दारू का देईन? तर सूर्या इथे हसतो मॅडम ऑरेंज कलरची पिशवी तुम्हीच दिली ना मला दारूची बाटली. तर मी ऑरेंज पिशवीतूनच गिफ्ट दिलं होतं पण त्यात दारू नव्हती. तर सूर्या विचारतो मग काय होतं मॅडम? तर वैदेही म्हणते पण ती ऑरेंज पिशवी कोणाच्या हाती लागली मग? तर सूर्या म्हणतो त्या पिशवीत दारूची बाटली होती मॅडम. तर वैदेही म्हणते देवा मी काय करू याचं? आणि ह्याला सूर्याला ना उचक्या पण लागल्यात बरं का भरपूर. आणि तो एकदम काय म्हणतो प्रेम करा असं म्हटल्यानंतर ना वैदेही त्याच्याकडे बघत राहते. सूर्या म्हणतो तुम्हाला सांगतो मी तुम्ही सॉलिड आहात मॅडम. तर प्रेक्षकांना इकडे मंगे आणि नानू दोघं जण अंदाज घेत आहेत खालनं. आणि आता ते हळूहळू पुढे येत आहेत आणि वरती बघतायत की अरे नानू ए मंग्या अरे आतून नाही काय भांडी बिंडी पडल्याचा किंवा आपटायचा आवाज नाही इलो रे. तर आता ऐक ना माका तर काय भीती वाटता सूर्याक धरून पोलिसात तर नाही ना देणार अशा दोघांची चर्चा सुरू आहे ते. तर नानू म्हणतोय मी काय म्हणतोय तर आपण बघून यायचं काय? तर जा बघून ये असं म्हणत मंग्या नानूला ढकलतोय बरं का. आणि दोघं जण ना सगळेच जर जेलमध्ये गेलं तर बाहेर कोणीतरी हवं ना सोडू मग मी थांबतो इथं असं आता म्हणतो. तर प्रेक्षकांनो तेवढ्या दादा असा आवाज येतो आणि बुवांनी कीर्तन काय मस्त केलं नाही असं म्हणत आत्या वरचे बाबा आणि वैदेहीचे बाबा तिघ जण येत आहेत आणि त्यामुळे मंग्या आणि नानू जाऊन ना मागे जण लपतायत. आणि चला चला जेवायचं बघा असं म्हणत आता सगळे आतमध्ये जात आहेत. आता प्रेक्षकांनो ना इथे फोन वाजतोय वैदेहीचा तर वैदेही फोन उचलते आणि आता सूर्या पाठीमागून येतोय. तर इकडे नानू कुठे आहेस तू असं वैदेही विचारते आता फोनवर. ह्यो काय खाली पडवीत असं म्हणते बरं का नानू. आणि म्हणते अरे या सूर्याची काय अवस्था झालीये कुठल्या ऑरेंज पिशवीत बद्दल बोलतोय हा असं इकडे वैदेही विचारत असते. तर अहो असं काय करताय तुम्हीच दिली होती ना ऑरेंज पिशवी. तर तुम्ही गिफ्ट पाठवलं होतं ना तर मी गिफ्ट म्हणून का त्याला दारूची बाटली पाठवेन असं इथे वैदेही परत एकदा विचारते. तर सूर्याची ना फार मस्ती चालली बरं का. तर नाचतोय काय ते एखाद्या वस्तू घेतोय. तर ते काही नाही तुम्ही आत्ता इथे या आणि त्याला घेऊन जा माझ्या घरचे कधीही येतील असं इकडे वैदेही म्हणते. तोपर्यंत नानू म्हणतो येतील नाही आलेत ते असं म्हणतो. आणि आता तुम्हीच त्याला बाहेर काढू शकता. प्लीज मॅडम प्लीज काहीतरी करा मॅडम प्लीज हो प्लीज काहीतरी करा आणि त्याला बाहेर काढा. आणि आता वैदेही बघा कशी शॉक लागल्यासारखी हा करून उभी आहे. तर मंग्या आणि नानू सुद्धा तिथेच असे आहेत आणि तेवढ्यात हा सूर्यान असा बेडवर जोरात तिकडे पडतोय बरं का. आणि आता पुढे काय घडणार बघूया. तर या सुधाकरचं काय चाललंय हे असं इथं पिशवी इथं ठेवली गायब कुठे झाली पिशवी. आता हा सुद्धा दारूच्या बाटलीची पिशवी ती ऑरेंज कलरची खाली ठेवली का वर ठेवली कुठे ठेवली? सुधाकरा वय झालं वाटतं तुझं आता. होय इथं टेबलावर. तर मी तर आलोच नव्हतो. इकडं आलो होतो का? ए शोभे इकडे ये ग. शोभे इकडे ये असं म्हणत नाही ते सुधाकर हाका मारतोय. आणि हे इथं ठेवली तर आता शोभा आले काय हो काय हरवलंय तुमचं? सुधाकर म्हणतो कोहिनूर हिरं हरवलंय देतच माका आणून. तर शोभा म्हणते गे बाय माझे तुमच्याकडे होतं. तर सुधाकर म्हणतो काय काय करू काय मी तुझं कुठे चल चल तिकडे चल असं म्हणत तिला हकलून देतो बरं का. म्हणजे या शोभेचं एक वेगळंच गणित आहे आणि या सुधाकरचं वेगळंच. तर इथे सूर्य अजून काय तमाशा करतोय का बघूया. सूर्य असा बेडवर आडवा झालाय आणि तो एकदम डॉक्टर मॅडम तुम्ही सॉलिड आहे हा तुम्ही सॉलिड आहे हा
तुम्ही एक नंबर आहात असं सूर्या म्हणतोय. तर वैदेही त्याच्याकडे आता अशी काय करू मी याचं असं दृष्टीने बघते. तर सूर्या "अरे उठ, उठ, अरे उठ माझ्या घरचे आलेत, उठ" असं वैदेही म्हणते. तर सूर्या "आले? आले?" असं म्हणत ना उठतो बरं का आणि म्हणतो "डॉक्टर मॅडम." तर आता सूर्य "अरे चल उठ." तर आता सूर्या म्हणतोय "डॉक्टर मॅडम तुम्ही माझं ऐका." तर आता सूर्या बघा काय सांगतोय बरं का. तर ना असं तो बोलतोय "आई शपथ सांगतोय हां," असं म्हणतोय बरं का सूर्या. "तर जेव्हा मी तुम्हाला फर्स्ट टाईम बघितलं होतं ना, तर तेव्हा मला ना तेव्हा माझ्या काळजात ना चर्र करून कळ आली होती." आता सूर्या बघा कसं सांगतो बरं का आणि वैदेही त्याच्याकडे बघत राहिली नुसती. सूर्या म्हणतोय "आणि आता अजूनही बघत ती कळ ती मला जाणवतीये," असं म्हणतोय आणि उचक्या लागतायत सूर्याला दारूमुळे आणि तो म्हणतो, "मॅडम, ओ मॅडम, मॅडम एक मी म्हणजे एक खोल दर्यासारखे ना तुमचे हे गोल डोळे आहेत. सुरमईच्या ओठांसारखे तुमचं नाजूक नाक आहे आणि त्याचे म्हणजे कोळंबीच्या रश्श्यासारखे लाल ओठ आहेत." असं सगळं तो वर्णन करतोय बरं का आणि वैदेही हसते त्याचं हे वर्णन ऐकून गालातल्या गालात गोड अशी आणि नजरेत हरवली 2 मिनिटं. सूर्या म्हणतो, "ती गर्दी असते ना गर्दी, ते असे बारीक असे किलर खळी आहे तुमची. आहाहाहा! मस्त, मस्त. डॉक्टर मॅडम तुम्ही सॉलिड आहात हां, एक नंबर आहात." तर आता सूर्य "अरे ओरडू नकोस, हळू, हळू. माझ्या घरचे आलेत रे," असं वैदेही म्हणत असते सारखी. तर सूर्या म्हणतो, "येऊ देत ना, आपण त्यांना सांगूया चला." तर वैदेही विचारते, "काय सांगायचंय खरं?" तर प्रेक्षकांनो इकडे सूर्या म्हणतो, "हेच की आय लव्ह यू डॉक्टर मॅडम, आय लव्ह यू." असं म्हणत ती उशी ना अशी हवेत उडवतो आणि सगळा त्या उशीतला कापूस जो काही तो सगळा इकडे खाली पडतो आणि सारखं 2-3दा त्याचं तेच चाललंय, उशी हलवायची चालली जोरजोरात आणि सगळा कापूस-बिपूस सगळा इकडं-तिकडं उडवून टाकलाय बरं का. वैदीला 2 मिनिटं धक्काच बसला हे सगळं ऐकून. ती अशी वेगळ्याच नजरेनं बघायला लागली आहे सूर्याला आणि सूर्या तर काय फुल ऑन मोडमध्येच आहे. त्याचं वेगळंच काहीतरी गाणं सुरू आहे. परत एकदा तो तेच म्हणतो आणि आता गाणं पण लागलंय बाजूनं. वैदेहीला अजून कळत नाही, की आता कसं ह्याच्यातून बाहेर पडायचं. पण हे सूर्याचं एक वेगळं रूप जे काही आहे, ते इकडे वैदेही बघते आणि सूर्य आता काय करतो, वैदेहीला धरतो असं, पण त्याचा तोल जातो आणि दोघं पण इथे बेडवर आडवी होतात. नजरेच्या खेळांमध्ये दोघं पण हरवलेली आहेत थोडा वेळ. वैदेही पण अशी बावचळून गेली, की एकदम सगळं असं घडल्यामुळं ती अशी बावचळून गेलेली आहे. घट्ट असं धरलंय बरं का सूर्याने तिला आणि वैदेही अशी 2 मिनिटं त्या ह्याच्यात हरवली आहे, मस्त अशा त्या क्षणांमध्ये आणि गाणं बेधुंद मी बेधुंद तू नेहमीप्रमाणे लागलेलंच आहे. तर प्रेक्षकांनो तेवढ्यात "वैदू" असं म्हणत आत्या आल्या आणि "आम्ही आलोय गं घराकडे, जेवूक येतेस ना तू?" असं म्हणत ना आता आत्या बाहेर हाक मारते, तर वैदेही म्हणते, "हो, हो आत्ते." असं वैदेही यातून हाका मारतीये आणि आता वैदेही सूर्याला सांगते, "श्श." तर इकडे आत्या विचारते, "वैदू आहेस का पण तू?" तर इकडे वैदेही म्हणते, "हो, हो आत्या मी आहे. आत्ताच फ्रेश होऊन आलीये. मी चेंज करते." आत्या म्हणते, "बरं, बरं ये गं, जेवू की ये हां." तर वैदेही हो म्हणते आणि आता वैदेही उठणार तेवढ्यात सूर्याचा बुटाचा पाय वैदेहीच्या पायावर पडतो. त्यामुळे आ करून ती जोरात ओरडते आणि त्यामुळे जात असलेली आत्या परत पाठीमागे येते आणि "वैदू, वैदू अगं काय झालं गं?" असं म्हणत जोरात काळजीने विचारते. सूर्या इकडे वैदेहीला सॉरी, सॉरी म्हणत असतो. तर वैदेही म्हणते, की "आता काय बोलू मी, काय सांगू?" असं चाललंय. तर आत्याचा जप चाललाय. "वैदू, वैदू अगं दार उघड. अगं काय झालं गं?" तर आता वैदेही आता एकदा सूर्याकडे बघते आणि एकदा आत्याकडे हाक मारते म्हणते आत्याला म्हणते काही नाही काही नाही तर आत्या विचारते काही नाही कसं अगं दार उघड तू तर आता वैदेहीचं चाललंय की नाही मी दार उघडू नाही शकत तर आता प्रेक्षकांना वैदेहीनं दरवाजाच्या जवळ जाते आणि आत्याचं बाहेरनं चाललंय वैदू दार उघड ग दार उघड तर वैदेही एकदा सूर्याकडे बघते आणि गप्प बस असं म्हणते तर सूर्या पण डॉक्टर मॅडम थांबा थांबा मी गप्प बसतो उघडा उघडा तुम्ही दार उघडा असं सूर्या म्हणतोय पटकीने उघडा दार असं पण सांगतो बरं का सूर्या आणि परत एकदा म्हणतो आय लव्ह यू असं परत एकदा म्हणतो हा सूर्या काय चाललंय या सूर्याचं आणि जेव्हा सूर्याला आपला मूर्खपणा आपण काय काय केलेलं कळेल शुद्धीत आल्यावर तेव्हा काय प्रकरण होईल हे कुठपर्यंत अंगाशी येणारे प्रकरण देव जाणे आत्याचा जोरजोरात थापा जवळ चाललंय हाका मारणं वैदू 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 दरवाजा उघड ग वैदू काय हे काय झालंय वैदू
वैदू अशा नुसत्या हाका मारते बरं का आत्या इकडनं. आणि आता प्रेक्षकांनो वैदेही एकदा सूर्याकडे बघतीये, एकदा दरवाजाकडे बघतीये आणि जरा संभ्रमित अवस्थेमध्येच आहे. आणि आता एकदम वैदेही दरवाजा उघडते बरं का. अंगावर टॉवेल टाकून दरवाजा उघडते. आत्या दरवाजातनं आत येत असते पण येऊ देत नाही. तर वैदेही म्हणते, "आत्ते मी चेंज करत होते." तर आत्या विचारते, "ओरडलीस की त्याक?" तर वैदेही म्हणते, "ते ना बेडचा कोपरा लागला पायाला जोरात माझ्या." तर आत्या म्हणते, "देवा जास्तीचा लागला बघू मी." तर वैदेही म्हणते, "नाही नाही जास्ती नाही लागला, ठीक आहे मी आवरून येते, तू हो पुढे, मी आलेच खाली." तर वैदेहीला आत्या परत विचारते, "येशील ना पटकन?" तर "जेवायलाच या, लवकर ये." असं म्हणतात. आत्या आता गेल्यानंतर दरवाजा लावून घेते वैदेही. आणि इकडे वैदेहीनं ना सूर्याचं तोंड असं दाबून धरलंय, त्याला उचक्या येत आहेत सारख्या. आता वैदेही असा हात काढते आपला, तर सूर्यानं म्हणतो, "मॅडम तुम्ही सॉलिड आहात. आयुष्य एक नंबर सॉलिड आहात तुम्ही." वरदचे बाबा म्हणतात, "गोनोले मी काय म्हणतोय, आपण अजून कशाची वाट बघतोय?" तर आत्या म्हणते, "अहो वैदू आणि वरद येत आहेत ना, मग आपण बसूयात जेवायला." तर "मी जेवणाचं म्हणत नाहीये, माका सांग." वरद असं म्हणपर्यंत वरद तिकडनं येतो, "बाबांनो, बाबांनो, अहो बाबांनो हात मिळवा ना." तर बाबा विचारतात, "अरे पण झालं काय?" तर वरद म्हणतो, "आजचा दिवस ना, आजचा दिवसच काहीतरी वेगळा असा." बाबा विचारतात, "अरे काय झालं?" तर वरद म्हणतो, "आज ना मोठ्या साहेबांबरोबर ना म्हणजे पावसाळी अधिवेशनासोबत मीटिंग सुरू होती, जी काही असते ती मीटिंग झाल्यानंतर ना मोठ्या साहेबांनी माका खांद्यावर हात ठेवला आणि माका काय बोलले माहितीये का?" तर आता वरदचे बाबा विचारतात, "काय?" तर सदानंद पण ऐकत असतात बरं का. तर वरद शेठ सांगतो, "आता वरद शेठ आता आमदार बनायची तयारी सुरू करा," असं सांगितलंय. "इलेक्शनचं तिकीट कधी पण हाती पडू शकतं." तर इकडे "वाह, वाह, वाह" असं म्हणतात बरं का सगळे. तर आता "आशीर्वाद द्या" असं म्हणत ना वरदच्या बाबांच्या पाया पडायला वाकत असतो. तर वरदचे बाबा म्हणतात, "अरे, अरे माझ्या नाही, आधी सदानंदच्या पाया पड." म्हणजे भाऊंच्या पाया पड. तर सदानंद म्हणतात, "अरे, अरे, अरे माझ्या नाही, आधी देवांच्या पाया पड, देवाचे आशीर्वाद घे." तर लगेच "शिस्त म्हणजे शिस्त हां," असे वरदचे बाबा बोलतात बरं का. तर वरद म्हणतो, "एक काय ते ठरवा," असं म्हणत देवाला नमस्कार करायला वागतो बरं का तिथे. आणि छान असा नमस्कार करतो. छान प्रार्थना करतो देवाकडे. देवी आईचा फोटो असा छान दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. जरा बरं वाटलं या वरदला कुणाच्या समोर तरी असं जरा शांतपणाने नमस्कार करताना बघून. छान तो नमस्कार करतो आणि तिथे त्याला काय दिसतं, तर खोबऱ्याच्या वड्या दिसतात आणि ती खोबऱ्याची वडी तिथली तो उचलतो आणि इथे आता सगळ्यांच्या जवळ येत काय म्हणतो बघा वरद. आता म्हणतो, "ही सगळी ना नारळ वडीची कमाल आहे बरं का. कारण घरातून निघताना ना मी वैदूच्या हातच्या नारळ वड्या खाल्ल्या होत्या." तर असं म्हटल्यानंतर सदानंद इकडे आत्याकडे बघून हसतो आणि म्हणजे असे डोळे वगैरे दाखवतो. परत एकदा ती वडी खाल्लेली आहे बरं का या वरदने आणि म्हणतो, वैदू हाय खय हा. वैदू, वैदू" अशी हाका मारत असते. तर आत्या म्हणते, "अरे ती आवर येईल ती." तर प्रेक्षकांनो आता बघा पुढे काय काय घडणार आहे ते. तर प्रेक्षकांनो वैदेही नाही ते अंदाज घेत असते असं खाली वाकून कोण कोण आहे ते. तर वरद आता वरती म्हणजे चुकून बघेल म्हणून ती अशी पटकन आपल्या रूमच्या इथे जाते. परत एकदा वाकून बघते आणि म्हणते आता, "बापरे! वरद पण आहे खरी आता हे सगळे घरात असताना मी याला बाहेर कसं नेऊ?" हा प्रश्न वैदेहीला पडलाय. आणि इकडे सूर्याचं चाललंय, "डॉक्टर मॅडमचं माझ्यावर प्रेम आहे, डॉक्टर मॅडमचं माझ्यावर प्रेम नाही." म्हणजे उशीचे ते कापूस निघाले ते खेळत बसलाय बरं का. आणि वैदेही रूममध्ये आली आहे अशी धावत आता आणि ती एकदम पॅनिक झाली पण एकदम ती आता स्वतःला शांत करते आणि म्हणते, "शांत हो, शांत हो, शांत हो, शांत हो, शांत हो. आता अजिबात पॅनिक होऊ नकोस. सुचेल, सुचेल काहीतरी तुला सुचेल, काहीतरी मार्ग निघेल याच्यातून." असं स्वतःला ती सल्ले देते आणि या सूर्याकडे बघते तर सूर्याचं परत उचक्या लागत चाललंय. "प्रेम आहे? प्रेम नाही. प्रेम आहे? प्रेम नाही. प्रेम आहे? प्रेम नाही." आता वैदेही शेवटी सूर्याच्या जवळ येते आणि म्हणते, "अरे सूर्या जरा गप ना तू, तुझं तोंड जरा बंद ठेव ना." तर सूर्या म्हणतो, "श्श." तर वैदेही म्हणते, "तुला कळत नाहीये का? इथे एकतर मला काही सुचत नाहीये आणि तुला भीती वाटत नाहीये या सगळ्याची?" तर सूर्या म्हणतो, "1 मिनिट, एक्सक्यूज मी, आय एम मी बिझी आहे, माझं काम चालू आहे." तर "प्रेम आहे? प्रेम नाही. प्रेम आहे? प्रेम नाही." असं करत कापूस तो असा उडवत राहतोय नुसता. वैदेही त्याच्याकडे वेगळ्या असं करतात, "आता तुझं काय करू मी?" अशा नजरेनं बघते आणि म्हणते, "सूर्या खाली जर आवाज गेला ना, तर वाट लागेल माझी." तर सूर्या म्हणतो, "अहो तुमचं काय आहे हो मॅडम?" तर "खूप सॉलिड, तुम्ही खूप सॉलिड आहे. तुम्ही सॉलिड एक नंबर आहे." असं वगैरे चाललंय बरं का या सूर्याचं अजून सुद्धा. आणि एकदम ना, "पण तुमचा ना 1000 मुलं मिळतील हो माझ्यासारखी. पण पण माका पण माका काय? तुमच्यासारख्या तुम्हीच आहेत फक्त. मला कोण नाही मिळणार." असं म्हणत सूर्या रडायला चालू करतो इकडे. तर वैदेहीचं झालंय, "सूर्या अरे गप ना रे, हळू बोल ना रे, तू गप ना." तर सूर्याचं अजून चाललंय, "प्रेम आहे? प्रेम नाही. प्रेम आहे?
प्रेम नाही. आता वैदेही ना शेवटी काय करते तिकडनं उठते बरं का, याचं फारच चाललंय प्रेम आहे, प्रेम नाहीचं गाणं. तर वैदेही आपला फोन घेते आणि आता नानूला फोन करते. बघा प्रेक्षकांनो पुढे काय-काय घडतंय ते आता. मंग्या पण त्याच्या जवळ येऊन बसतो नानूच्या आणि आता म्हणतो, "हां, हॅलो. हां, डॉक्टर मॅडम बोला." "अरे नानू कुठे आहेस तू? आता तर घरातले पण सगळे आलेत. सगळे हॉलमध्ये बसलेत आणि आता ह्याला तू सूर्याला इथून बाहेर काढणं अजून कठीण झालंय. काय करायचं?" असं विचारतोय. तर नानू म्हणतो, "मॅडम आमचं डोकं पण आता सुन्न झालं. आता तुम्हीच काहीतरी सांगा." असं म्हणतो. तर आता वैदेही ना एकदम अशी विचार करत असते. तोपर्यंत काहीतरी असं आठवतं तिला आणि तिच्या डोक्यात ट्यूब पेटते बरं का. आता ती काय सांगते बघा हां वैदेही. सूर्याचं अजून आशिक झाले सुरू आहे. तर वैदेही म्हणते, "1 मिनिट, 1 मिनिट थांबा. एक काम कर, तू ना आमच्या घराच्या मागच्या बाजूला ना इलेक्ट्रिक मीटर बॉक्स आहे. तर तिथे तू जा आणि तिथे या, त्याचा मेन स्विच ऑफ करा आणि तिथेच थांबा तुम्ही. मी सूर्याला घेऊन तिथे तुम्हाला भेटते घराच्या मागच्या बाजूला. अजिबात कुणालाही दिसू नका तुम्ही प्लीज असं म्हणत आता वैदेहीने समजावलंय बरं का. तर मंग्या आणि नानू सुद्धा हो, हो असं म्हणतायत आणि आता बघा मीटर बंद केल्यानंतर नेमकं काय-काय मजा-मस्ती घडणार आहे ते. खरंच सूर्या तावडीतून बाहेर पडू शकेल का? एपिसोड शेवटपर्यंत बघा. तर आता प्रेक्षकांनो मंग्या आणि नानू दोघं जण फोन कट करतात आणि दोघं जण पळाले त्या मीटर बॉक्सकडे जायला. वैदेही एकदा सूर्याकडे ते बघते तर तो असा तोंडात कापूस घालून उडवतोय. आणि "माका तपासायची गरज आहे मॅडम, माका तपासायची गरज आहे." तर वैद्य त्याच्या गालावर हात मारते म्हणते, "उठ, उठ, 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 उठ सूर्या उठ, 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 उठ लवकर, चल." तर सूर्या म्हणतो, "मॅडम तुम्ही?" "हो मॅडम आहे बाय. डॉक्टर मॅडम अहो तुम्ही, तुम्ही स्वप्नात पण तुम्हीच येताय, इथे पण तुम्हीच. अहो आज दिवसभर सगळीकडे तुम्हीच दिसताय मला." असं सूर्याचं चाललंय. तर वैदेही म्हणते, "आता काय करूया?" सूर्या म्हणतो, "आजचा दिवस खूप सॉलिड आहे, एक नंबर आहे. तुम्ही एक नंबर, एक नंबर तुमचं गिफ्ट एक नंबर." तर मूर्खासारखं काय बडबडतोयस तू? नॉनसेन्स. तर सूर्या लगेच हसायला लागतो म्हणतो, "नॉनसेन्स? नॉनसेन्स?" तर वैदेही म्हणते, "सूर्या आता तोंडातून एकही शब्द नकोय मला. अजिबात नखरे नकोयत. गप मी सांगेल ते ऐकायचंय." असं म्हणत ना सांगितल्यानंतर सूर्या तोंडावर हात ठेवतो. आता वैदेही सूर्याला उचलते बरं का, जोरात ओढतच नेते आणि आता बघा पुढे मजा-मजा दरवाजाच्या जवळ येते बरं का वैदेही आणि सूर्या दोघं जण आता बघा पुढे काय घडतंय ते. सूर्य, "अरे गप्प बस." आता प्रेक्षकांनो बघा मजा-मजा कशी चालली ती. मंग्या आणि नानू दोघं जण त्या मीटर बॉक्स जवळ पोहोचलेत आणि आता कर ना बंद. 1, 2, 3 असं इकडे चाललंय या दोघांचं आणि इकडे आत्या हाक मारते, "जेऊक चल गं, वाढलंय मी." असं सगळं सांगते. तोपर्यंत इकडे त्यांनी मीटर बॉक्स काढला आणि लाईट गेलेली आहे. आत्या इकडनं म्हणते, "अरे देवा! आत्ताच काय लाडकी घाबरली जेवायच्या वेळेस." वरद म्हणतो, "अशी कशी लाईट गेली? बरं तुम्ही हयच थांबा. इकडे येऊ नका. उगाच धडपडशाल." तर वरदचे बाबा म्हणतात, "थांब मी पण येतोय." तर आता सदानंद म्हणतात, "नले नले अगं पायाखाली बघ हां." आता वैदेही ना तेवढ्या अंधारातनं सूर्याला घेऊन येते बरं का जिन्यावरनं खाली आणते. इकडे आत्याचं चाललंय, "काय झालं असेल अरे?" तर भाऊ म्हणतात, "अगं पावसा-पाण्याचे दिवस, झाडबीड पडलं असेल कुठेतरी." असं सगळं चाललंय. आता वैदेहीनं बऱ्यापैकी खालीपर्यंत आणलंय बरं का या सूर्याला आणि आता "काय रे? काय झालं?" असं सगळं चाललंय दोघांची इकडे चर्चा. तर सदानंद म्हणतो, "माका नाही काय वाटलं. चल रवांदे. हे बघ ही दोघं कुठे राहिली?" असं म्हणत आता प्रेक्षकांनो सदानंदना तिकडच्या साईडला बॅटरी करतात इकडे. तर इथे वैदेही आणि सूर्या दोघं जण तिथेच उभी आहेत. तर इथे वरदचे बाबा आणि वरद त्या मीटर बॉक्सजवळ पोहोचलेत आणि आता तेवढ्यात प्रेक्षकांनो इकडे मीटरचं बटन असं स्विच तो लावणार आणि वैदेही इकडे मागे वळणार. तर आता बघा काय होतंय ते. वैदेही आता लाईट लावला जातोय तिकडे. वरद आलेला बघून इकडे मंग्या आणि नानू पळून जातात तिकडनं आणि आता वैदेही लाईट लावल्यावर अशी उभी राहिली कारण सूर्याचा हात तिच्या हातातनं सुटलाय बरं का प्रेक्षकांनो कारण ती अर्ध्या रस्त्यातच आलेली आहे तिथे. तर जेवायचं बघा आधी गल्लीतली पोरं असतील ती नंतर बघू असं या दोघांचं चाललंय. चला लाईट इली असं म्हणत आत्या पाठीमागे वळते आणि वैदेहीला असं उभं राहिलेलं बघते. या वैदेहीच्या बाबांना पण कळत नाही की वैदेहीला असं का उभी राहिली ती. ह्या दोघांना वाटतं की ती जरा अंधाराला घाबरली आणि आता वैदेहीचं आता चाललंय की आता झालं आता पकडणार आपण. तर वैदेहीला आत्या विचारते, "काय गो काय झालं?" तर "अगो वैदू तू खाली कधी इलस?" असं बाबा विचारतात. तर वैदेही म्हणते, "आ?" आणि आता तिकडनं इकडे-तिकडे बघते तेव्हा तिला कळतं की सूर्या आपल्या जवळ इथे नाहीये. आता तिकडनं "अगं काय झालं तुला?" आता वरदचे बाबा आणि वरद सुद्धा आलेत बरं का आणि आता सगळे जेवायला बसतायत तिला सावरून घेऊन. वैदेहीचं चाललंय, "सूर्या गेला कुठे?" तर आता ही अंधारात घाबरलीशी दिसतं असं दोघांचं चाललंय बरं का आणि आता जोक करतायत तिथे वैदेही बसतीये खाली
जेवायला. तर यांची चरबी वाढली आहे ना बाबांनो असं म्हणत वरद चिडून येतो. तर इकडे काय रे काय झालं असं बाबा विचारतात सदवैदेचे. तर वरद म्हणतो 2 पोरं होती आणि आम्हाला बघून धूम ठोकल्याने असं वरद म्हटल्यानंतर आत्या त्याच्याकडे बघायला लागले तर वैदेहीला धक्का बसतोय बरं का. वरद पुढे म्हणतो मी सांगतोय ना त्या दोघांनीच मेन स्विच बंद केला असणार आता वैदेहीला टेन्शन आलंय. तर आता प्रेक्षकांनो बघा हा आत्या म्हणते हा काय वेडेपणा आहे. वरद म्हणतो की आता मी आमदारचं तिकीट मिळणार मला ही बातमी कळली असणार. मग पोटात कुणाच्या दुखणार त्या तांडेलांचीच पिलावळ असणार ही असं इथे वरद म्हणतो तर वैदेहीला मात्र जाम टेन्शन आले बरं का. वरद म्हणतो उद्याच माझ्या पोरांना मी खबर काढूक सांगतोय. अरे बाबा मरान दे त्या तांडेलांका असं सदानंद म्हणतात आणि ते पोटात आग पडलीये माझ्या असं चाललंय. तर आता वरदचं लक्ष वैदेहीकडे जातं बरं का आणि वरद वैदेहीला म्हणतो ही का काय झाला? काय अंधारात भूत बघितलास तू? असं म्हटल्यानंतर सगळीच हसायला लागतात. आत्या म्हणते, "वैदू अगं जेवूक बस गं तू. चल बस लवकर." आता वैदेही इथे बसली बरं का जेवायला आणि आत्या सगळ्यांना वाढतीये. वरद असा वैदेहीकडे बघत हसतोय. वैदेही मात्र ना सगळीकडे शोधतीये. कुठे जाऊन बसलाय सूर्या तिला कळत नाहीये. तिचं लक्ष जेवणात नाहीच आहे. इकडे-तिकडे अशी नजर फिरवतीये ती. तर वरद म्हणतो, "वैदू थँक यू हां." वैदेहीचं लक्षच नाहीये. वरद आपल्याच धुंदीत म्हणतो, "तू बनवलेल्या नारळ वड्या आपल्यासाठी लक्की ठरल्या." आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात वैदेहीचं लक्ष जातं तर हा सूर्या ना तिच्या रूमच्या इकडनं म्हणजे त्या जिन्यातनं असा वाकून बघतोय. आता नेमकं काय घडणार ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का. कारण उद्याच्या भागात प्रेक्षकांनो वैदेही स्वतः या सूर्याला गाडीवरनं सोडायला जाते. पण त्या दोघांना रात्रीचं एकत्र इकडनं वरनं चिंगळी बघते आणि वरद सुद्धा इथे जागा आहे. तो विचारतोय की एवढ्या रात्री तू कुठे गेली होतीस? आम्ही राजकारणी आहोत आणि असले खेळ आम्ही खेळलेलो आहोत. आता वरदला वैदेही नेमकं काय उत्तर देणार? वरदला समजणार का वैदेही सूर्याला सोडायला गेली होती ते किंवा सूर्या आलेला वरद इकडे वैदेहीला भेटायला? आणि या सगळ्या प्रकारामध्ये तांडेल आणि देसाई वाद चिघळणार का? वरदला वैदेहीवर संशय येणार का? सूर्या जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा त्याला कळणार का की आपण काय घोळ घातला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा विसरू नको तू मला.